नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, पर्यावरणाचं संतुलन हा एक अभ्यासाचाच विषय आहे आणि मनुष्याने स्वतःसोबत स्वतःची जशी काळजी आपण घेतो तशी पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे. आणि ती घेतली नाही तर त्याचे परिणाम काय भोगायला लागतात, काय असू शकतात, हे आपण म्हणजे दुष्परिणाम त्याचे ते आपण सगळे भोगतोच आहोत. म्हणजे पूर्ण मनुष्यजात ह्याच्यामध्ये येते. कुठला देश, कोणता प्रांत असं येत नाही, संपूर्ण जगच, विश्व ह्याच्यामध्ये. त्यामुळे पृथ्वीवरचं पर्यावरण सांभाळणं, त्याचं संतुलन राखणं हे सगळ्यांचंच आपलं कर्तव्याचा भाग तो आहे. ती जबाबदारी आहे आपली. वसुंधरेची काळजी घेणं, तिचं संवर्धन करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. ती आपली सर्वांची जबाबदारी आहे. ती सामूहिकरित्या आपण पार पाडली पाहिजे. परंतु हे सगळं करत असतानाच एक मात्र गोष्ट आहे की हा जो दुष्काळ आहे, दुष्काळ किंवा एकीकडे महापुरासारखी स्थिती आणि एकीकडे दुष्काळ म्हणजे पाऊस अजिबात न पडणं आणि जिथे पडतोय ते भरपूर पडणं, हे आजचं चित्र आहे का? म्हणजे दुष्काळ आजचा आहे का? दुष्काळ पूर्वी नव्हता का? तर मंडळी, दुष्काळ पूर्वी पण होता. निसर्ग जो आहे, निसर्ग चक्र गेले हजारो लाखो वर्षापासून हे चक्र सुरू आहे. तर त्याला, निसर्गाला हे काही नवीन नाही किंवा काही नाही आहे. ते निसर्ग चक्र जे आहे त्याच्यामध्ये त्याचं संतुलन हे बिघडत राहतं किंवा तसं चालत राहतं, संतुलित होत राहतं. काही वेळेस संतुलन बिघडत राहतं. त्याला अनेक घटक त्याला कारणीभूत आहेत. उदाहरणार्थ, पाऊस हा घटक आहे. तर पाऊस पडण्याला फक्त झाडं ही जबाबदार आहेत का? तर झाडं आपल्याला गारवा देतात, आपलं ऑक्सिजन देतात हवेत, त्यामुळे गारवा राहतो, चांगला वारा राहतो. आणि झाडं खूप काही, आपल्याला जो श्वास आपण घेतो तो ऑक्सिजन आहे, तो ऑक्सिजन आपल्याला झाडांकडूनच मिळतो. हे खरं आहे सगळं. परंतु तरी देखील आता जंगलतोड होत आहे आणि जंगलतोडी चुकीची आहे. परंतु जंगलतोड होते, वृक्ष कमी होत आहेत म्हणून केवळ पाऊस पडत नाही असं आहे का? दुष्काळ आजच पडतो आहे का? आजच म्हणजे सध्या गेल्या 5-50 वर्षामध्ये सगळं संतुलन बिघडल्यामुळे पृथ्वीचं तापमान वाढलेलं आहे, समुद्राच्या पृष्ठभागावरचं पाण्याचं तापमान वाढलेलं आहे, अल निनो आपण म्हणतो. ते सगळं खरंच आहे, काळजी घेतली पाहिजे, बरोबरच आहे. पण तो खरंच हे आत्ताच होतं आहे का? गेल्या 10-20 वर्षातच, 30 वर्षातच हे होतं आहे का सगळं? तर असं नाही आहे. शिवाजी महाराजांच्या म्हणजे शिवरायांच्या जन्माच्या वेळी, शिवकाळातही हे सगळं, म्हणजे त्यांचा जन्म झाला त्या जन्माच्या आधी 3 वर्ष दुष्काळ होता. पाऊस अजिबात पडलेला नव्हता. लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा 1630 मधला आहे. आणि 1630च्या पूर्वी म्हणजे 1627 पासून महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे दुष्काळ पडत होता. प्यायला पाणी म्हणजे गुरांनाही प्यायला पाणी राहिलेलं नव्हतं, माणसांना प्यायला पाणी राहिलेलं नव्हतं. इतकी अवस्था, सगळ्या विहिरी, सगळे झरे आटत चालले होते. जिजाबाई तेव्हा गरोदर होत्या आणि त्या चिंतेत होत्या की कसं होणार ह्या सगळ्या अवस्थेत, होणार कसं, प्रजेचं सगळ्यांचंच होणार कसं? की गुरंढोरं जी होती ती पाण्या वाचून मरायला, प्राण सोडत होती. आणि माणसांनाही पाणी मिळत नव्हतं कारण पाऊसच पडत नव्हता. परंतु योगायोगाने 1630लाच शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि पाऊस सुरू झाला, मुसळधार पाऊस सुरू झाला आणि महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पाऊस पडला. म्हणजे त्याआधी 3 वर्ष महाराष्ट्रामध्ये पाऊस पडत नव्हता. म्हणजे 2 वर्ष तर बिलकुल पाऊस पडलेला नव्हता. अशा अवस्थेत दुष्काळाच्या खाईत पूर्ण महाराष्ट्र त्यावेळेला होता. अशी अवस्था तेव्हाही होती. म्हणजे दुष्काळ हा आत्ताचीच गोष्ट नाही आहे. ही गोष्ट आत्ता हे आपल्याला लिहून ठेवलेलं आहे सगळं, आणि अलीकडचंच म्हणजे 300-350 वर्षापूर्वीचं आहे म्हणून तिचे पुरावे आहेत. पण 3000 वर्षापूर्वी, 5000 वर्षापूर्वी, 10,000 वर्षापूर्वी घडत नव्हतं का?
तर घडणारच आहे, घडलेलंच असणार आहे. हे सगळं होतच राहणार आहे. पण आपण शक्य तेवढी जेवढी काळजी घेता येईल ही घेतली पाहिजे. जंगलतोड ही रोखावीच लागेल. हा एक झाड, वृक्ष हा एक पाऊस पडण्यातला एक घटक आहे. म्हणजे पावसाला फक्त झाडं आहेत म्हणून पाऊस पडतो अशातला भाग नव्हे. तर पाऊस पडण्याला अनेक घटक कारणीभूत आहेत. वातावरणातले अनेक घटक हे कारणीभूत आहेत. त्यातला एक घटक म्हणजे वृक्ष. त्यापैकी एक घटक म्हणजे वृक्ष. त्यामुळे वृक्षांची गरज ही आहेच, परंतु अनेक घटक त्याला कारणीभूत आहेत. मग त्या घटकांपैकी कमी जास्त प्रमाण झालं त्याचं की संतुलन बिघडतं, की मग पाऊस पडत नाही, दुष्काळ पडतो आणि कुठेतरी महापूर येतो. म्हणजे अशी विषम परिस्थिती येते. त्यामुळे पर्यावरणाचं संतुलन जे आहे ते आजच बिघडतंय का, तर नाही. फक्त एवढंच आहे की मनुष्य आज एवढा म्हणजे ह्या जेवढ्या सुधारणा झालेल्या आहेत किंवा चंगळवाद बोकाळलेला आहे, ह्या सगळ्याच्या मागं लागल्यामुळे मनुष्य चंगळवादी बनल्यामुळे पर्यावरणाकडे दुर्लक्ष होते. मनुष्य बेफामपणे वागतो आहे. निसर्गाच्या बाबतीत तो बेजबाबदारपणे वागतो आहे, की बेजबाबदार होतो आहे, की त्यांनी निसर्गाची जी काळजी घ्यायला हवी आहे. कारण आता रस्ते असतील ते सिमेंटचे रस्ते, साईडला सिमेंटची जंगलं झालेली आहेत. त्यामुळे पाणी तुंबणं, पाणी जमिनीत जिरत नाही आहे, पाणी तुंबतं आहे. समुद्राचं वातावरण का, समुद्राच्या पृष्ठभागावरचं जे पाणी किंवा हे गरम झालेलं आहे, ते सगळं उष्णता झालेली आहे, ती का निर्माण झालेली आहे, त्याला सगळे हेच घटक कारणीभूत आहेत. हवेतले सगळे हे घटक कारणीभूत आहेत. आणि ह्या सगळ्याचा म्हणजे मनुष्याने चुका करायच्या आणि बाकी मनुष्य सोडून जे संपूर्ण प्राणी आहेत, प्राणी पक्षी जीव आहेत, अन्य सजीव प्राणी आहेत, त्यांनी ते भोगायचं. एकाने करायचं, दुसऱ्याने ते भोगायचं. परंतु दुष्काळ हा जो घटक आहे, तो दुष्काळ हा ह्या आधी होत आलेला आहे, हा आत्ताच होत नाही. तो याच्या आधी कारण झाड, वृक्ष हा एक पाऊस पडण्याला इतर जे घटक असतात त्यापैकी एक घटक आहे. परंतु माणसाने सजग होण्याची गरज आहे, जागरूक होण्याची गरज आहे, निसर्गाचं संवर्धन करण्याची गरज आहे. पर्यावरण संतुलन बिघडणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे, याची खबरदारी घेण्याची गरज आहे. कारण निसर्ग आहे म्हणून आपण आहोत, मनुष्य आहे, हे मनुष्याला समजलं पाहिजे. त्यामुळे आपली जी वसुंधरा आहे, आपली जी पृथ्वी आहे, तिचं संवर्धन करणं, जपणूक करणं, तिची काळजी घेणं, तिने आपल्याला सर्व काही दिलेलं आहे. पृथ्वीने, वसुंधरेने आपल्याला खरं तर सर्व काही दिलेलं आहे. पण मनुष्य हा लोभापायी ते सगळं ओरबडून घेत आहे, लयलूट करत आहे. खरं तर आपल्याला पुरेशा प्रमाणात सगळं मिळत आहे, निसर्ग सगळं काही देत आहे, परंतु आपल्याला म्हणजे मनुष्याला ते घेता येत नाही आहे. मनुष्य ओरबडत आहे सगळं. त्यामुळेच ही परिस्थिती उद्भवत आहे. त्यामुळे मनुष्याने शक्यशी तितकी आपल्या वसुंधरेची काळजी घ्यायला हवी आणि संवर्धन करायला हवी. ही प्रत्येकाची, पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक मनुष्य प्राण्याची ही जबाबदारी आहे, हे कर्तव्य आहे. अन्यथा सजीवसृष्टीत पृथ्वीवरची धोक्यात येऊ शकते. आणि मनुष्यामुळे जो निष्पाप जे प्राणी आहेत त्यांची ते काही चूक नाही आहे, त्यांना हा त्रास होतो आहे. ह्या उष्णतेचा, पर्यावरणाच्या संतुलन बिघडण्याचा, वातावरणाच्या बदलाचा प्राण्यालाही त्रास होतो आहे आणि त्याला जबाबदार केवळ मनुष्य आहे. ह्याचाही कुठेतरी सगळ्यांनी विचार करायला हवा. मंडळी, यावर आपलं काय मत आहे आपण जरूर ऐकायला द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.